आमच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करू, जागा मिळेल तिथे आंदोलन करू। त्यामुळे सरकारनं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये। आमच्या गाड्या अडवल्या तर आम्ही फडणवीसांच्या नागपूर मुंबईतल्या घरात जाऊन बसू असा इशाराही जरांगेंनी दिला। 20 जानेवारीला अंतरवालीतून मुंबईकडे जरांगेंचा मोर्चा निघणार आहे। मुंबईची दिशा ध्येय आरक्षणाचं म्हणत आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धारही जरांगेंनी केलाय। त्यामुळे मुंबईतील मैदानांची सरकारनं परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे। माझा उद्देश एकच आहे, आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण मिळवून देणे, नसता मोरूस तर मागं ना। आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे, त्याच्यापासून आपण लांब नाही। मुंबईतला सगळा मराठा, पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे। असतील नसतील मतभेद मला माहित नाही, नको आता गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल। कोणाला आमच्याकडून निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढे होऊन करा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सारखा सन्मान देणार आहेत, शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत। म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ऍक्शन नाही करता येणार, कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात। म्हणून ते थांबलंय आणि मराठा समाजाला विनंती, आपण काय दगड घेऊन नाही चाललो। ट्राल्या घ्या, आपलं संरक्षण होणार। रात्री पाऊस आला, दिवसा पाऊस आला, ऊन लागायला लागलं, आपल्याला बसता येईल, जेवता येईल, परत खाली बसता येईल। खाली जर ओलं असलं, चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झोपता येईल। त्यामुळे ते घ्या, त्यात काय दगड नाही। सरकार काय अडवणार नाही, काय करणार नाही। आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण।